नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. तेथे अंथरण्या पांघरण्याची वस्त्रे, गाद्या व गिरद्या आहेत. त्या दुधाच्या फेसाप्रमाणे कोमल, निर्मल व सुंदर आहेत. तेथे वरच्या माडीवर श्रीराम व सीता रात्र झोपीत असत आणि आपल्या शोभेने रती व कामदेव यांचा गर्व हरण करीत असत. तेच सीता आणि श्रीराम हे आज थकून गवत काड्यांच्या पथारीवर अंथरून पांघरून नसताना झोपले आहेत. अशा अवस्थेत त्यांच्याकडे पाहवत नाही. माता, पिता, कुटुंबीय, प्रजा, मित्र, चांगल्या स्वभावाचे दास व दासी हे सर्वजण ज्यांना प्राणाप्रमाणे जपतात, तेच प्रभू श्री रामचंद्र आज जमिनीवर झोपले आहेत. जिचे पिता जगप्रसिद्ध जनक राजे आहेत आणि श्वशूर हे इंद्राचे मित्र रघुराज दशरथ आहेत आणि पती श्री रामचंद्र आहेत, तीच जानकी आज जमिनीवर झोपलेली आहे. दैव कुणाला प्रतिकूल होत नाही. सीता व श्रीरामचंद्र हे काय वनात राहण्यास योग्य आहेत? कर्म हेच मुख्य असते असे लोक म्हणतात, तेच खरे. केकय राजाची कन्या नीच बुद्धीची कैकेयी हिने दुष्ट कारस्थान रचले. त्यामुळे रघुनंदन श्रीराम आणि जानकी यांना सुखाच्या काळात दुःखे दिले. ती कैकेयी सूर्यकुलरूपी वृक्षासाठी कुऱ्हाड बनली. त्या दुष्ट स्त्रीने संपूर्ण जगाला दुःख दिले. श्रीराम व जानकी यांना जमिनीवर झोपलेले पाहून निषाद राजास फार दुःख झाले. तेव्हा लक्ष्मण ज्ञान, वैराग्य आणि भक्तिरसपूर्ण मधुर व मृदू वाणीने म्हणाला, हे बंधू, कोणी कुणाला सुख दुःख देणारा नसतो. सर्वजण आपापल्या केलेल्या कर्माची फळे भोगत असतात. संयोग, वियोग, चांगले, वाईट, भोग, शत्रू, मित्र व तटस्थ हे सर्व भ्रम आहेत. जन्म, मृत्यू, संपत्ती, विपत्ती, कर्म आणि काल हे सर्व जितके म्हणून जगातील जंजाळ आहेत. जमीन, घर, धन, नगर, परिवार, स्वर्ग व नरक इत्यादी जे काही सर्व व्यवहार आहेत, जे पाहण्यात, ऐकण्यात येतात व मनात घोळतात, त्या सर्वांचे मूळ अज्ञान होय. परमार्थाच्या दृष्टीने हे नाहीतच. ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये राजा भिकारी झाला किंवा एखादा कंगाल स्वर्गाचा स्वामी इंद्र झाला तरी जागे झाल्यावर नफा नुकसान काहीही होत नाही, तसेच या दृश्य प्रपंचाकडे मनाने पाहिले पाहिजे. असा विचार करून क्रोध करू नये आणि कुणाला विनाकारण दोष देऊ नये. सर्व लोक मोहरूपी रात्रीमध्ये झोपणारे आहेत आणि झोपेमध्ये त्यांना अनेक प्रकारची स्वप्ने दिसतात. या जगरूपी रात्रीमध्ये योगी लोक जागतात. ते परमार्थिक असून माईक जगापासून दूर असतात. जगामध्ये जीव हा जागा आहे असे तेव्हाच समजावे जेव्हा त्याला संपूर्ण भोग विलासाबद्दल वैराग्य येते. विवेक उत्पन्न झाल्यावर मोहरूपी भ्रम नाहीसा होतो. अज्ञान नाहीसे झाल्यावर श्री रघुनाथांच्या चरणी प्रेम उत्पन्न होते. मित्रा, काया वाचा मनाने श्रीरामांच्या चरणी प्रेम उत्पन्न होणे हाच सर्वश्रेष्ठ परमार्थ होय. श्रीराम परमार्थ स्वरूप परब्रह्म आहेत. ते न जाणता येणारे, अदृश्य, अनादी, अनुपम, सर्व विकारांनी रहित आणि भेदशून्य आहेत. वेद त्यांचे निरूपण नित्य, नेती असे म्हणून करतात. ते कृपाळू श्री रामचंद्र हे भक्त, पृथ्वी, ब्राह्मण, गाय आणि देव यांच्या हितासाठी मनुष्य शरीर धारण करून लीला करतात. त्या लीलांचे श्रवण केल्यामुळे जगातील मायेचे जाळे नाहीसे होते. हे मित्रा, असे समजून व मोहाचा त्याग करून श्रीरामांच्या चरणी प्रेम कर. अशा प्रकारे श्रीरामचंद्रांचे गुण गाता गाता सकाळ झाली. तेव्हा जगाचे मंगल करणारे आणि त्याला सुख देणारे श्रीराम जागे झाले. मुखमार्जनादी करून पवित्र आणि ज्ञानी श्री रामचंद्रांनी स्नान केले. नंतर वडाचा चीक मागवला आणि लक्ष्मणासह त्या चिकाने डोक्यावर जटा बांधल्या. हे पाहून सुमंत्राचे नेत्र आसवांनी डबडबले. त्याच्या हृदयाला यातना झाल्या व मुख उदास झाले. तो हात जोडून अत्यंत दीनपणे म्हणाला, हे नाथ, मला कोसलनाथांनी आज्ञा दिली आहे की तू रथ घेऊन श्रीरामांबरोबर ये. वन दाखवून आणि गंगा स्नान करवून दोघा भावांना त्वरित परत आण. सर्व संशय आणि संकोच दूर करून लक्ष्मण, राम व सीता यांना वनात फिरवून आण. महाराज असे म्हणाले होते. आता हे प्रभू, तुम्ही जसे म्हणाल तसेच करीन. मी माझा जीव तुमच्यावरून ओवाळून टाकतो असे म्हणून सुमंत्र श्रीरामांच्या चरणावर पडून लहान मुलाप्रमाणे ढसाढसा रडला. नंतर म्हणाला,
हे कुमार, ज्यामुळे अयोध्या अनाथ होणार नाही असेच करा. रामांनी त्याला उठवून धीर देत समजावले. ते म्हणाले, हे तात, तुम्ही धर्माचे सर्व सिद्धांत जाणता. शिबी, दधीची, हरिश्चंद्र यांनी धर्मासाठी अनेक कष्ट सहन केले होते. बुद्धिमान राजा रंतीदेव आणि बली यांनी अनेक संकट सहन केली, परंतु ते धर्माला चिकटून राहिले. वेद, शास्त्र आणि पुराणे यामध्ये म्हटले आहे की सत्यासारखा दुसरा धर्म नाही. मला तो धर्म सहजपणे मिळाला. या सत्यरूपी धर्माचा त्याग केला तर त्रैलोक्यात अपकीर्ती पसरेल. प्रतिष्ठित पुरुषाला अपकीर्ती ही कोट्यवधी मृत्यूंसारखी भीषण यातना देणारी आहे. हे तात, मी तुम्हाला जास्त काय सांगू? उलट उत्तर देण्याच्यामुळे मी पापाचा भागीदार ठरत आहे. तुम्ही जाऊन तातांचे चरण धरून कोटी कोटी नमस्कार करीत हात जोडून विनंती करा की बाबा, तुम्ही माझी कोणत्याही प्रकारची काळजी करू नका. आजच्यासाठी धन्यवाद.